नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे. उद्या आहे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी, पण 99% लोकांना माहीत नाही की ही एक गुप्त उपाय फक्त नारळ वापरून तुमच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो. शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ हे भक्तांच्या संकटात धावून येणारा देव आहे. त्याच्या कृपेने अशक्य गोष्टीही शक्य होते. पुण्यतिथीच्या दिवशी केलेली पूजा आणि उपाय खूप प्रभावी असतात. या दिवशी तुम्ही एक साधा उपाय केला तर अडलेली कामे सुरू होतील, पैशाची अडचण कमी होईल, घरात शांतता आणि सुख होईल. तर उद्या आहे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 99% लोकांना ही मोठी चूक करतात. हो मंडळी, 99% लोक ही मोठी चूक करतात आणि त्यामुळेच त्यांना स्वामींची कृपा मिळत नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक गुप्त उपाय, एक चमत्कारी कथा आणि काही नियम जे तुमचं नशीब बदलू शकतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे तो उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतं. स्वामी म्हणजे कोण? फक्त एक संत नाहीत, फक्त एक नाव नाही. ते आहेत साक्षात देवी शक्ती. ते आहेत भक्तांच्या हाकेला धावून येणारे. श्री स्वामी समर्थ हे नाव घेताच मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. असं म्हणतात, जिथे सर्व उपाय संपतात तिथे स्वामींची कृपा सुरू होते. स्वामींचं जीवन आणि कार्य. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यांनी कोणालाही धर्म, जात, श्रीमंत यावरून कधीही फरक केला नाही. गरीब असो किंवा श्रीमंत, आजारी असो किंवा निरोगी, स्वामी समर्थ सर्वांना समान प्रेम देत होते. स्वामींची चमत्कारी शक्ती. स्वामींच्या जीवनात अनेक चमत्कार घडले. एक अंध व्यक्तीच्या दृष्टी मिळाली, एक गरीब माणसाला संपत्ती मिळाली, अनेकांना मृत्यूच्या दारातून परत आणलं. हे फक्त कथा नाही, हे अनुभव आहेत हजारो भक्तांचे. स्वामी म्हणायचे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य ऐकलं की मनातील भीती नाहीशी होते आणि आत्मविश्वास वाढतो. स्वामींची भक्तांवर कृपा. आजही लाखो लोक स्वामींचं नाव घेतात आणि त्यांच्या आयुष्यात बदल अनुभवतात. अडचणी कमी होतात, मार्ग सापडतो आणि नशीब बदलायला सुरू होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी फक्त पूजे पुरेशी नाही, मनापासून श्रद्धा हवी आणि पूर्ण विश्वास हवा. म्हणूनच पुण्यतिथीच्या दिवशी केलेला एक उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो. पुढच्या भागात मी सांगणार आहे पुण्यतिथीचं खरं महत्त्व आणि लोक करतात ती मोठी चूक. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला माहीत आहे का पुण्यतिथी म्हणजे काय? नक्की काय? फक्त एखादा संतांचा जाण्याचा दिवस नाही. हा तो दिवस आहे ज्या दिवशी त्यांची देवी ऊर्जा सर्वात जास्त सक्रिय असते. श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी हा साधा दिवस नाही, हा भक्तांसाठी एक सुवर्ण संधी आहे. पुण्यतिथी का विशेष असते? असं मानलं जातं की या दिवशी स्वामी आपल्या भक्ताकडे विशेष लक्ष देतात. त्यांच्या प्रार्थना लवकर ऐकल्या जातात. जणू काही स्वामी स्वतः आपल्या जवळ उभे आहेत. पण इथे 99% लोक चूक करतात. लोक काय चुकीचं करतात? फक्त फोटो पाहतात, एक अगरबत्ती लावतात आणि समजतात की पूजा पूर्ण झाली. पण मनात श्रद्धा नसते, विश्वास नसतो आणि घाईघाईत पूजा करतात. म्हणूनच त्यांना काहीच परिणाम दिसत नाही. योग्य पद्धत काय आहे? जर तुम्हाला खरंच स्वामीची कृपा हवी असेल तर मन शांत ठेवा, पूर्ण श्रद्धा ठेवा आणि स्वामींचं नाव मनापासून घ्या. फक्त 5 मिनिट जरी मन लावून प्रार्थना केली तरी त्याचा परिणाम होतो. अनेक भक्त सांगतात त्यांनी पुण्यतिथीला मनापासून प्रार्थना केली आणि काही दिवसातच त्यांच्या आयुष्यात बदल झाला. अडचणी कमी झाल्या, कामे सुरू झाली आणि नशीब बदललं. या दिवशी काय करावं? स्वामींचं नामस्मरण करा, श्री स्वामी समर्थ. शक्य असेल तर दान करा, गरजूंना मदत करा. कारण स्वामींना सर्वात जास्त आनंद होतो जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता. आता तुम्हाला समजलं असेल हा दिवस किती महत्त्वाचा आहे.
पण अजून एक गोष्ट आहे, एक असा उपाय जो फार कमी लोकांना माहीत आहे आणि तो उपाय तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकते. पुढच्या भागात मी सांगणार आहे एक नारळचा गुप्त उपाय जो तुम्हाला स्वामींची विशेष कृपा मिळवून देईल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सावधान, ही गोष्ट तुम्हाला कुणी सांगणार नाही, पण आज मी सांगणार आहे ती मोठी चूक जी 99% लोक करतात आणि म्हणूनच त्यांना श्री स्वामी समर्थ यांची कृपा मिळत नाही. चूक नंबर 1, फक्त दिखावा करणे. आजकाल लोक काय करतात माहीत आहे? फोटो समोर ठेवतात, अगरबत्ती लावतात आणि 2 मिनिटात पूजा संपवतात. पण मन दुसरीकडे असतं, मोबाईल हातात असतो आणि विचार वेगळेच चालू असतात. ही पूजा नाही, हा फक्त दिखावा आहे. चूक नंबर 2, श्रद्धा नसणे. काही लोक म्हणतात चल करून बघू, काही झालं तर ठीक, पण त्यांच्या मनात विश्वासच नसतो. लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा नाही तिथे कृपा कशी मिळणार? चूक नंबर 3, फक्त स्वार्थासाठी पूजा. मला पैसे पाहिजे, माझं काम झालं पाहिजे, फक्त हेच मागणं. पण कधी विचार केलात का, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, माझं मन शांत ठेवा, असं कोणी मागत नाही. चूक नंबर 4, चुकीचा वेळ आणि घाई. काही लोक वेळ नसताना पूजा करतात, घाईघाईत मंत्र म्हणतात आणि लगेच उठून जातात. पण मन शांत नसताना केलेली पूजा परिणाम देत नाही. 5 नंबर, नकारात्मक विचार. पूजा करताना पण मनात राग, मस्कर, द्वेष असतो. लक्षात ठेवा, नकारात्मक मनाने सकारात्मक नाहीत. याचा परिणाम काय होतो? पूजा करूनही काहीच फायदा होत नाही. लोक म्हणतात काही होत नाही आणि हळूहळू विश्वास कमी होतो. पण चूक कुठे आहे? आपल्या पद्धतीत. योग्य मार्ग काय आहे? पूजा कमी करा, पण मनापासून करा. 5 मिनिटे जरी असली तरी पूर्ण लक्ष द्या. स्वामींचं नाव श्रद्धेने घ्या. श्री स्वामी समर्थ यांना दिखावा नाही तर तुमचं मन पाहिजे. पण अजून एक गोष्ट आहे, जर तुम्ही ही चूक टाळली आणि एक छोटासा उपाय केला तर तुमचं नशीब बदलायला वेळ लागणार नाही. पुढच्या भागात मी सांगणार आहे तो गुप्त उपाय जो फक्त पुण्यतिथीला केल्यावर जबरदस्त परिणाम देतो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक आणि कमेंट्स करा. स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर आता लक्षपूर्वक ऐका. हा आहे तो उपाय जो फार कमी लोकांना माहीत आहे. हा उपाय जर तुम्ही श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीला केला तर तुमच्या आयुष्यात मोठा बदल होऊ शकतो. हा उपाय इतका खास आहे की नारळ म्हणजे फक्त एक फळ नाही, तो उपाय आहे पवित्रता, श्रद्धा आणि समर्पणाचं प्रतीक. आणि जेव्हा हा नारळ स्वामींच्या चरणी अर्पण केला जातो तेव्हा तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचते. उपाय कधी करायचा? पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी, शक्यतो सूर्योदयाच्या वेळेत. हा वेळ खूप शक्तिशाली मानला जातो. यावेळी केलेली प्रार्थना थेट स्वामीपर्यंत पोहोचते. काय लागेल साहित्य? एक पूर्ण नारळ, हळद, कुंकू, एक अगरबत्ती. उपाय करण्याची पद्धत स्टेप बाय स्टेप. सकाळी उठल्यावर लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ साधे कपडे घाला, घरात शांत जागी बसा, समोर श्री स्वामी समर्थ यांचा फोटो ठेवा, नारळ हातात घ्या, त्यांच्यावर हळद आणि कुंकू लावा. हा नारळ म्हणजे तुमचं मन आहे, तुमची इच्छा आहे. डोळे बंद करा, 11 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. प्रत्येक वेळेला नाव घेताना पूर्ण श्रद्धा ठेवा आणि स्वामींचा विचार करा. तुमची इच्छा मनात बोला, मोठ्याने नाही, मनातून बोला. जणू काही स्वामी तुमच्या समोर बसले आहेत. शेवट पाऊल, फायनल स्टेप. हा नारळ मंदिरात अर्पण करा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन करा आणि मग मागे वळून पाहू नका, सरळ घरी या. याचे परिणाम काय होतात
हा उपाय केल्यावर अडलेली कामे सुरू होतात, पैशाची अडचण कमी होते, घरात सकारात्मक ऊर्जा येते. काही लोकांना 3 दिवसात फरक जाणवतो. महत्त्वाची सूचना: हा उपाय फक्त एकदाच करा, श्रद्धेने करा, कुणाचा वाईट विचार करू नका, नाहीतर परिणाम मिळणार नाही. पण अजून एक गोष्ट आहे. जर तुम्ही हा उपाय केला आणि पुढचे 11 दिवस एक छोटा नियम पाळला तर तुमचं नशीब पूर्ण बदलू शकतं. पुढच्या भागात मी सांगणार आहे त्या 11 दिवसाचा गुप्त नियम आणि एक खरी चमत्कारी कथा, म्हणून व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचा विचार करत असाल, हा उपाय खरंच काम करतो का? याचे परिणाम काय दिसतात आज मी तुम्हाला सांगणार आहे, जे हजारो भक्तांनी अनुभवले आहेत. उपाय केल्यावर काय घडतं? जेव्हा तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने करता तेव्हा श्री स्वामी समर्थ यांची कृपा तुमच्यावर पडायला सुरुवात होते. पहिलं बदल: मन शांत होतं. सर्वात आधी तुमचं मन शांत होऊ लागतं. चिंता कमी होते, भीती कमी होते आणि यातून एक आवाज येतो, सगळं ठीक होईल. दुसरा बदल: अडलेली कामे सुरू होतात. जे काम खूप दिवसापासून अडलेलं असतं, अचानक त्यात हालचाल सुरू होते. फोन येतात, संधी मिळतात, योग्य लोक भेटतात, मार्ग आपोआप तयार होतो. तिसरा बदल: घरात सकारात्मक ऊर्जा, घरातील भांडण कमी होतात, वातावरण शांत होतं, घरात आनंद येतो आणि सगळं हलकं वाटायला लागतं. चौथा बदल: नशीब साथ देऊ लागतं. काही लोक म्हणतात, आमचं नशीबच खराब आहे. पण हा उपाय नंतर नशीब हळूहळू बदलायला लागतं. परिणाम कधी दिसतात? काही लोकांना 3 दिवसात फरक दिसतो, काही लोकांना 7 दिवसात दिसतो आणि काही लोकांना 11 दिवस पूर्ण बदल दिसतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही फक्त टेस्ट म्हणून केलं किंवा श्रद्धा ठेवली नाही तर परिणाम मिळणार नाही. श्रद्धेची ताकद: श्रद्धा म्हणजे काय? जिथे प्रश्न नाही तिथे विश्वास असतो आणि जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार घडतात. पण अजून एक गुपित आहे. हा उपाय केल्यानंतर पुढचे 11 दिवस तुम्ही काय करता याच्यावर तुमचं नशीब ठरतं. पुढच्या भागात मी सांगणार आहे 11 दिवसात गुप्त नियम आणि एक खरी चमत्कारी कथा, जी ऐकून तुमचा विश्वास वाढेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही कथा आहे एक सन्मान माणसाची, ज्याच्या आयुष्यात फक्त अडचण होत्या. त्याची परिस्थिती: तो माणूस खूप त्रासात होता. नोकरी नव्हती, घरात पैशाची कमतरता आणि सतत भांडण चालू होतं. तो इतका त्रासाला होता की ज्याला जगण्याची इच्छा पण कमी झाली होती. स्वामींचा आधार: एक दिवस त्याला कोणीतरी सांगितलं, श्री स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास ठेव. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले, पण जेव्हा सगळे मार्ग बंद झाले तेव्हा त्यांनी स्वामींचा आधार घेतला. पुण्यतिथीचा दिवस: पुण्यतिथी आली. त्याने पूर्ण श्रद्धेने एक नारळाचा उपाय केला, मनातून प्रार्थना केली आणि सरळ स्वामीवर सोडलं. पहिला चमत्कार: काही दिवसात त्याला अचानक एक फोन आला. नोकरी संधी मिळाली. ज्या ठिकाणी तो आधी खूप वेळा गेला होता तिथेच त्याला काम मिळालं. दुसरा बदल: हळूहळू पैसे येऊ लागले, घरातील परिस्थिती सुधारली, भांडण कमी झालं आणि शांतता आली. पूर्ण बदल: काही महिन्यातच त्याचं आयुष्य पूर्ण बदललं. जो माणूस हाण मारणार होता तो आज आनंदात जगत आहे. तो काय म्हणतो? तो नेहमी म्हणतो, मी काहीच केलं नाही, सगळं श्री स्वामी समर्थ यांनी केलं. जर त्या माणसाचं आयुष्य बदलू शकतं तर तुमचं का नाही? फक्त एक पाऊल टाका आणि स्वामींवर विश्वास ठेवा. पण अजून एक गोष्ट आहे. हा उपाय केल्यानंतर काही नियम पाळणे नाही तर परिणाम थांबू शकतो. पुढच्या भागात मी सांगणार आहे 11 दिवसाचे गुप्त नियम, जे पाळले तर तुमचे पूर्ण फायदा होतो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही उपाय हे सर्व योग्य पद्धतीने केले तर तुम्हाला नक्कीच फळ मिळणार आहे. तर चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओला. बाय.